चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीच्या बद्दल त्या ठिकाणी आहे. आपला जो चॅप्टर झाली आहे त्या चॅप्टरचं नाव काय रे? वर्क अँड एनर्जी मध्ये आपला आपला टॉपिक त्या ठिकाणी आहे आजचा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, तो टॉपिक सुरू करण्याअगोदर थोडंफार मी तुम्हाला कंटिन्यू करतो की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, की जी ऊर्जा आहे ऊर्जा. आता आपल्याला इथं आज दोन टॉपिक बघायचे. दोन टॉपिक कोणते बघायचे मला अगोदर? तर एक बघायचा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा बघायचा आहे आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे कोणता आहे की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा सुद्धा त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा लॉ आहे, नियम आहे, ते आपल्याला बघायचं आहे. मग आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, तर एनर्जी ही काय करता येते, तर ही एनर्जी तयार त्या ठिकाणी करता म्हणजे एनर्जी जी असते ना, तर एनर्जी आपण त्या ठिकाणी काय करू शकत नाही, तर संपवू शकत नाही. परंतु ऊर्जेला काय करता येतं, एका भागातून एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये कन्वर्ट करता येतं, ट्रान्सफॉर्म करता येतं. ठीक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एनर्जी असे वेगवेगळे त्या ठिकाणी टाईप त्या ठिकाणी आपल्याला बघता येतात. मग त्या आपण बघितले एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, ते तर आपण बघितलंच. परंतु एनर्जी जर आपल्याला ट्रान्सफॉर्म करायची, एनर्जी आपल्याला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये टाकायची असेल तर कशी टाकता येते? समजा त्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी आहे. आता मेकॅनिकल एनर्जी आपल्याला जसं की एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतं. जर मेकॅनिकल एनर्जी एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर जे काही जनरेटर आहे, जनरेटर बरोबर, जनरेटरमध्ये आपण त्या ठिकाणी ऑइल वगैरे टाकतो. जनरेटर ऑइल म्हणजे जनरेटरमध्ये आपण डिझेल वगैरे टाकतो. डिझेल टाकल्यानंतर जनरेटर चालू होतं. जनरेटर चालू झाल्याच्या नंतर आपण त्या जनरेटरवरती काय करू शकतो, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सुद्धा आणू शकतो. बरोबर. म्हणजे एनर्जी आपण कशामध्ये कन्वर्ट केली, तर आता आपण काय घेतलं होतं, तिकडे डिझेल घेतलं होतं. डिझेल आपण कशात टाकलं, जनरेटरमध्ये. जनरेटर फिरलं म्हणजे मेकॅनिकल एनर्जी झाली. मेकॅनिकल एनर्जी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म कशामध्ये केलं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये त्या ठिकाणी केलं. आणि मग इलेक्ट्रिकल एनर्जीच्या थ्रू, त्या एनर्जी थ्रू काय झाला, फॅन घरातला फिरला. बरोबर आहे. आणि नंतर पुन्हा आपण काय केलं, लाईटचं बटन ऑन केलं, लाईट सुद्धा लागला. म्हणजे त्या ठिकाणी तीच इलेक्ट्रिकल एनर्जी आपण ट्रान्सफॉर्म केली लाईट एनर्जी मध्ये. समजलं का? अशा प्रकारची काही एनर्जी आहे, तर ती एनर्जी आपल्याला काय करता येते, ट्रान्सफॉर्म करता येते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात. समजलं का? हा त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आहे. आणि मग आपल्याला आज बघायचं काय, तर त्या ठिकाणी मी जवळपास त्या ठिकाणी 5 ते 6 एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण एनर्जी घेतले. आणि हे जे काही एक्झाम्पल त्या ठिकाणी आहेत, तर हे एक्झाम्पल कशा आहेत, तर एनर्जी कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म केली गेली हे त्या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. तर आता यातलं पहिलं एक्झाम्पल आपण बघायचं आहे, तर कोणतं आहे, अ स्ट्रेच पीस ऑफ रबर. अ स्ट्रेच पीस ऑफ रबर. कोणती एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. जर समजा एखादा रबराचा पीस आहे, जसं की हे डस्टर आहे, अर्ध डस्टर, आणि हे डस्टर जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी हे डस्टरला मी काय केलं, एक प्रकारचं स्ट्रेच केलं असं, तर त्या ठिकाणी हे थोडंफार चालतं. आणि जर सोडून जर दिलं तर त्या ठिकाणी त्याच्या स्टेजला जातं. जर समजा दुसऱ्या भाषेत जर आपल्याला समजलं असेल, जर मी ह्या डस्टरला काय केलं, काय दाबलं, प्रेस केलं, तर त्या ठिकाणी हे त्याच्या स्टेजला येऊन जातं. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये काय, पोटेन्शियल एनर्जी आहे. काय, पोटेन्शियल एनर्जी. जिथलं मी याला दाबणार, प्रेस करणार, तेव्हा याच्यामध्ये पोटेन्शियल तयार होणार. आणि याचं जे काही रिलीज आहे ते कशामध्ये जाणार, कायनेटिक मध्ये जाणार. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही एनर्जी इथं सांगता येईल. ठीक आहे. म्हणजे पहिलं एक्झाम्पल काय आहे, रबरचं, स्ट्रेच पीस ऑफ रबर. मग तुम्ही एखादं आपल्या जवळ जे काही रबर असतं, बरोबर आहे, तर ते रबर तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. किंवा इथे एक्झाम्पल तुम्हाला स्प्रिंगचं सुद्धा घेता येईल. स्प्रिंग एका हाताने तुमच्या मित्राला धरायला लावायचे, फ्रेंडला आहे का, आणि त्याला म्हणा असं तंकर म्हणा, आणि ते सोडून द्यायचं. म्हणजे काय होतं, त्याच्या हातात स्प्रिंग लागतीच. परंतु काय होतं, तिथं आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं आणि कायनेटिक एनर्जीचं एक्झाम्पल एक्सप्लेन करता येतं किंवा सांगता येतं. समजतंय का? नंतरचा पॉईंट त्या ठिकाणी आहे, काय सांगितलं की फास्ट मुव्हिंग कार मेकॅनिकल एनर्जी. जी काही फास्ट मुव्हिंग कार आहे, आता मुव्हिंग कार आपण जर बघितलं तर कार जी मूव्ह होते ना, तर ती कशी मूव्ह होईल बरं, त्याच्यामध्ये काहीतरी यंत्र आहे ना, बरोबर आहे, त्याचं काहीतरी यंत्र आहे. यंत्र म्हणजे एक प्रकारे जसं की आपण बघितलंय मेकॅनिकल फोर्स आपण बघितलाय, जसं बरोबर आहे. आता मेकॅनिकल फोर्स किंवा मेकॅनिकल एनर्जी कशी तयार होईल, जेव्हा त्या गाडीमध्ये तुम्ही डिझेल वगैरे टाकणार, पेट्रोल वगैरे टाकणार, तेव्हा तिला इग्नाइट करणार, सुरू करणार, तेव्हा
ती जी काही गाडी आहे ती समोर जाणार, बरोबर आहे. आणि मग समोर गेल्यानंतर त्या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की ती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, मेकॅनिकल एनर्जीमध्ये, बरोबर आहे. गाडी चालणं म्हणजे कोणती एनर्जी झाली, डायरेक्टली मेकॅनिकल एनर्जी त्या ठिकाणी म्हणता येईल. कारण जेव्हा गाडी चालू होईल तेव्हा त्या मशीनचा वगैरे इंजिनचा वगैरे आवाज येईल आणि तेव्हा त्या ठिकाणी ती गाडी समोर जाईल, बरोबर. नंतर त्या ठिकाणी आहे द व्हिसलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू स्टीम हीट एनर्जी. आता जर समजा आपण बघितलं तर व्हिसलिंग ऑफ अ कुकर आहे, कुकरची जी शिट्टी आहे तर ती शिट्टी कशी वाजते, तर त्या ठिकाणी वाफेने वाजते, बरोबर आहे. मग कुकराला वाफ कुठून आली, जेव्हा आपण कुकराला काय केलं, हीट दिली, काय दिली, हीट दिली. आणि जेव्हा आपण कुकराला हीट दिली त्याला त्या ठिकाणी गॅसवरती त्याला काय केलं, गरम केलं, कशाला, कुकराला, तेव्हा त्याच्यामध्ये स्टीम तयार झाली. काय तयार झाली, स्टीम, वाफ तयार झाली. STEM, स्टीम म्हणजे काय, वाफ. तेव्हा ती वाफ तयार झाली. वाफ तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी जी काही कुकर आहे, कुकरची जी काही व्हिसल आहे ती वाजली, बरोबर आहे, समजलं का. आणि म्हणून अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सांगता येतं की द व्हिसलिंग ऑफ अ कुकर ड्यू टू स्टीम हीट एनर्जी. तर ते सुद्धा त्या ठिकाणी एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, काय याचं, हीट एनर्जीचं एक्झाम्पल आहे. जे काही कुकर जे काय आहे, कुकरची जी काही शिट्टी वाजते, व्हिसल जी वाजते, तर ते कशामुळे वाजते, त्याच्या मागचं पहिलं कारण काय, तर त्याला कुकरला आपण पहिलं काय केलंय, गौरव बाळा, हीट केलंय. काय केलंय, त्या कुकराला हीट केलं, उष्णता दिली. जर मी त्या कुकराला उष्णताच दिली नसती तर त्या ठिकाणी व्हिसल वाजलीच नसती, बरोबर आहे. मग आता तर आपल्याला व्हिसल वाजवायची आहे, मग त्या ठिकाणी व्हिसल कशी वाजल, तर त्या कुकराला हीट मी देईल, हीट एनर्जी मी त्याला देत राहील. हीट एनर्जी देत राहिल्याच्या नंतर असा एक त्या ठिकाणी वेळ येईल की ते कुकर त्या ठिकाणी तापेल, बरोबर आहे. त्यातलं पाणी वगैरे तापेल, त्यात पाणी तापल्यानंतर त्याच्यामध्ये वाफ तयार होईल आणि वाफेच्या त्या ठिकाणी काय वाजेल, शिट्टी वाजेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल कोणतं घेता येईल, तर हीट एनर्जीचं एक्झाम्पल घेता येईल. ठीक आहे, हा काय, मग आपण हीट दिली आणि व्हिसल वाजलीच नाही तर मग काय होईल, असं होऊ शकणार नाही. आता कुकर आहे, जर समजा, मग याचा अर्थ काय होईल की ते कुकर बिघडलंय, कुकर खराब झालंय, बरोबर आहे, समजलं का. आता समजा आपण काय करतो, एखाद्या वेळेस डाळ शिजली नाही बा, बरोबर आहे, आपण म्हणतो की डाळ शिजली नाही किंवा डाळ फक्त शिजते बा डाळ, परंतु त्याच्यातली व्हिसल वाजत नाही. मग जर समजा आपल्या आईचं एक नियोजन असतं काय की 3 शिट्ट्या वाजल्या म्हणजे डाळ शिजली, बरोबर आहे. पण शिट्टी 1 वाजली, नंतर 2 शिट्ट्या वाजल्याच नाही, मग त्या ठिकाणी आईतच ठेवले कुकर, बरोबर, गॅसवरच ठेवले. मग त्या ठिकाणी ते जे काही हे तिथं ती जी काही एनर्जी, हीट एनर्जी आपण तिला देतच राहिलो, त्यातली जी काही डाळ आहे तर ती डाळ खाली लागते. मग ती खाली लागते म्हणजे तिचा वास येतो. मग तेव्हा आपल्याला समजतं कुकरमध्ये काहीतरी फॉल्ट झालाय, बरोबर आहे. म्हणजे तुझा प्रश्न आहे त्या ठिकाणी बरोबर आहे की जर समजा कुकरात शिट्टीच दिली नाही तर याचा अर्थ असा होतो की कुकर कुठतरी डॅमेज आहे, कुठतरी खराब आहे, बरोबर आहे, ठीक आहे. पण जर त्या कुकरांना रेग्युलर त्या ठिकाणी शिट्ट्या द्यायला, याचा अर्थ कुकर चांगला आहे, क्लिअर आहे. मग तो कुकर सुद्धा शिट्ट्या कशाने देतो, तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाण्याची वाफ तयार होते. काय होते, पाण्याची वाफ त्या ठिकाणी तयार होते. तिथे इव्हॅपोरेशन त्या ठिकाणी घडतं. वाफ तयार होऊन त्या वाफेच्या आधारावर त्या ठिकाणी कुकर शिट्टी मारतो, समजलं का, ठीक आहे. म्हणजे ही झाली काय, तर हे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी बघितलं कोणतं, हीट एनर्जीचं, ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल कोणतं बघितलं होतं, पोटॅन्शियल एनर्जी, नंतर आपण बघितलं मेकॅनिकल एनर्जी, आणि आता बघतोय हीट एनर्जी बघितलं. आता बघायचे साऊंड एनर्जी. कोणती, साऊंड एनर्जी. साऊंड एनर्जी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी ध्वनी जो आहे, ध्वनी ऊर्जा. साऊंड म्हणजे ध्वनी, एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा. तर ध्वनीमध्ये सुद्धा एक प्रकारचा काय आहे, ऊर्जा आहे. ध्वनीमध्ये सुद्धा एक प्रकारची काय बघायला मिळते, ऊर्जा बघायला मिळते. पण ती कशी आहे ते बघूया. इथे एक्झाम्पल मध्ये सांगितलंय, तर बघा, द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी साऊंड एनर्जी. आता बघा, द क्रॅकर एक्सप्लोडेड इन दिवाळी. आता आपण त्या ठिकाणी फटाके फोडतो, बरोबर आहे. कोणी बर्थडेला फटाके फोडतो तर कोणी दिवाळीला फोडतो, तो भाग वेगळा आहे, बरोबर आहे की नाही. दिवाळीला फटाके आपण नेहमी फोडतो, पण आता वेगवेगळ्या फंक्शन सुद्धा त्या ठिकाणी फटाके फोडण्याची एक प्रकारची नवीन पद्धत त्या आली आहे, तो भाग वेगळा झाला. मग आता फटाका फुटलाय, बरोबर आहे. आपण जास्त मोस्ट ऑफ दी कुठं काय करतो की दिवाळीला त्या ठिकाणी फटाके फोडतो, बरोबर आहे. पण त्यांनी तेच एक्झाम्पल आपल्याला सांगितलंय की द क्रॅकर्स एक्सप्लोडेड इन दिवाळी. क्रॅकर्स म्हणजे काय, फटाके. क्रॅकर्स म्हणजे काय, फटाके. मग फटाका जेव्हा त्या ठिकाणी एक्सप्लोड होईल, ठीक आहे, तर त्यातून त्या ठिकाणी जो काही आवाज येईल तर तो म्हणजे कोणती एनर्जी, साऊंड एनर्जी. आता एखादी त्या साऊंड एनर्जीचं असं एक्झाम्पल आहे, जसं की त्या ठिकाणी जर एखादा चांगला मोठा फटाका घ्या, चांगला सुतळी बॉम्ब सारखा फटाका घ्या आणि तो फटाका काय करा, एखाद्या घरामध्ये त्या ठिकाणी फोडा, बरोबर आहे. तर पत्राच्या घरामध्ये फोडा तो, ठीक आहे. पत्राच्या घरामध्ये फोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी
त्याला आग लावायचं, तर तो जो काही फटाका तिला फुटला जर असेल तर तिथली पत्र सुद्धा काय होतं आवाजाने हलतात, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आवाजाने जर पत्र हलत असतील तर समजा ह्याच साऊंडमध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे. काय ऊर्जा आहे. कारण जर आता समजा हे फटाक्याचं तर एक एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मोस्ट ऑफ द एक्झाम्पल त्या ठिकाणी कोणतं बघायला मिळतो सोम आपल्याला की डीजे. कोणतं एक्झाम्पल आहे डीजे जर जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी वाजतो तेव्हा त्या डीजे जर आपल्या गल्लीमध्ये जर वाजत असेल तर गल्लीतले जर घर पत्राचे जर असतील तर पत्राच्या घरावरचा जो काही दगड आहे बारका तर तो हरदळतो खाली येतो, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे हे एक्झाम्पल सुद्धा काय सांगता येईल साऊंड एनर्जीचं एक्झाम्पल त्या ठिकाणी घेता येईल, बरोबर आहे. म्हणजे आवाजाने काय होतं की ते पत्र सुद्धा हरदळतात, जमीन सुद्धा त्या ठिकाणी थोडीफार व्हायब्रेट होते आणि मग व्हायब्रेट जर झाली तर त्या ठिकाणी समजून जायचं की इथं कुठली तरी एनर्जी आहे. मग त्या ठिकाणी कोणत्या एनर्जी ते हरदळले तर साऊंड एनर्जी. कोणत्या एनर्जीने साऊंड. आता फटाक्याचा आवाज तर लहान होतो पण डीजे साऊंडचा आवाज त्या ठिकाणी खूप मोठा असतो, ठीक आहे. मग त्याचा आवाज जर त्या ठिकाणी बघितला तर ती एक्झाम्पल आपण सांगता येतो कोणतं साऊंड एनर्जी, ठीक आहे. सर म्हणजे तुम्हाला साऊंड एनर्जी काय आहे सर ते इलेक्ट्रिकल आहे का इलेक्ट्रिसिटी एम सर का आर आय समजलं का. इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी. आता बघा इथं काय सांगितलंय की हा फटाक्याचा संबंध तुम्हाला पॉईंट. नंतर पॉईंट बघा अ फन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. अ फन फन फॅन काय रे सॉरी इथं काय घ्यायचं फॅन घ्यायचं फन नाही. अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. जो आपल्या घरातला फॅन आहे तो इलेक्ट्रिसिटीवरती काय होतो चालतो, बरोबर. मग याच्या मागचं जे काही एक्झाम्पल आहे ते काय सांगता येईल आपल्याला की इलेक्ट्रिकल एनर्जीनुसार त्या ठिकाणी चालतं. जर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीच नसती तर फॅन फिरलाच नसता, बरोबर. हे साधारण नॉर्मल एक्झाम्पल आहे. आता तसा आपण फॅन फिरवतो कोणत्या हवेनं फॅन फिरवतो, पण तो हवेनं फॅन फिरणं वेगळं आहे. हवेनं फॅन फिरल किती वेळ फिरत रे हवेनं फॅन. हा आता तुम्हाला त्याच्यावरून मी एक्झाम्पल यस त्याच्यावरून मी सांगतो वाईट एनर्जी आपण बघितली, बरोबर आहे. मग आता जर समजा पवन ऊर्जा आपण त्याला म्हणतो, जर त्या ठिकाणी पवन चक्की जर फिरली असेल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार करता येते. हे आपण त्या ठिकाणी शिकलोय. त्याला आपण त्या ठिकाणी कोणती एनर्जी म्हणतो वाईट एनर्जी म्हणतो, बरोबर आहे. आणि त्याच वाईट एनर्जीच्या थ्रू त्याच वाईट एनर्जी थ्रू आपण कोणती एनर्जी म्हणू शकतो इलेक्ट्रिकल एनर्जी सुद्धा बनवता येते, ठीक आहे. मोठमोठ्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हे सायन्सचे काही प्रोजेक्ट आहेत तर ते त्या ठिकाणी यूज करत आहेत. कशा करतात तर त्या ठिकाणी एखाद्या उंच टेकडीवरती ती पवनचक्की फिरवली जाते. त्याला 3 पाते असतात. ते पवनचक्कीचं जेव्हा टर्बाईन फिरेल तेव्हा त्या ठिकाणी तिची एनर्जी त्या ठिकाणी काय होईल तयार होईल. डायरेक्टली हा जो वाईट एनर्जीचा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक त्या ठिकाणी 10वीच्या पुस्तकात आहे. बोर्डाच्या एक्झामला त्या ठिकाणी येतं की जी काही वाईट एनर्जी आहे तर वाईट एनर्जीला तुम्ही जर ट्रान्सफॉर्म जर केलं तर ती कशामध्ये त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होऊ शकते तर वाईट एनर्जी ही त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होते इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर आहे. जो काही आपला 10चा जो काही चॅप्टर आहे सायन्स 2 मध्ये तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाईट एनर्जीचं सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे किंवा जी काही एनर्जी आहे म्हणजे त्यातील पॉईंट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. कशा प्रकारे एनर्जी काय केली जाते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये हस्तांतरित केली जाते, ठीक आहे. हस्तांतरित म्हणजे काय तर दुसऱ्या माध्यमात त्या ठिकाणी पाठवली जाते, बरोबर. जसं की पवनचक्की कोणती हवेची ऊर्जा आहे, हवेची ऊर्जा आपण ट्रान्सफॉर्म करतो कशामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. अशा प्रकारचं जे काही एक्झाम्पल आहेत तर ते त्या ठिकाणी तिथं आहे. ते तो पॉईंट तुमचा क्लिअर झालाय. तर बघा नंतर काय सांगितलंय ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो पॅन बिकॉज ऑफ अ लाऊड नॉईज साऊंड एनर्जी. आता हे सुद्धा आपण त्या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल त्या ठिकाणी घेता येईल की ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो. मग त्या ठिकाणी एखादा काचेचा ग्लास घ्या किंवा काचेचा ग्लास जाऊ द्या साधी एखादी प्लेट घ्या, बरोबर, किंवा साधा एखादा नेस्टर घ्या, बरोबर. हे नेस्टर जर मी घेतलं आणि खाली जर सोडलं आवाज आला, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ इथे सुद्धा काय झाली साऊंड एनर्जी झाली, बरोबर आहे. मग आता त्यांनी एक काचेचा ग्लास घ्यायला सांगितलाय. मग काचेचा ग्लास घ्यायची गरज आहे का नाही, आपल्याकडे ती प्लेट सुद्धा होती, बरोबर आहे का ती प्लेट, ठीक आहे. कोणती ती प्लेट आहे का त्या टेक्स्टमध्ये नाही का नाही का लॉक येतो राहू दे. तर
राहू द्या, ठीक आहे. हे डस्टर मी तुम्हाला सांगितलं की डस्टर जर आपण डस्टर घ्या किंवा मार्कर घ्या, मार्करने जर वरतून जर सोडला खाली तर काय होतो, वाचतो खाली. म्हणजे याचा अर्थ इथं सुद्धा त्या ठिकाणी एनर्जी साऊंड एनर्जी. सरळ फक्त एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे, कुठलीही वस्तू जर खाली पडली असेल तर त्याचा आवाज येतो, म्हणजे कोणती एनर्जी झाली, साऊंड एनर्जी, ठीक आहे. पण ब्रेकिंग ऑफ अ ग्लास विंडो कॅन बिकॉज ऑफ अ लाऊड नॉईज साऊंड एनर्जी. मोस्ट ऑफ त्या ठिकाणी बशीर जास्त आवाज येतो. बशी घेतली वरून जर सोडली टचकन, काचेचा ग्लास घ्या वरून जर सोडला टचकन असा आवाज येतो, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणती एनर्जी, हा मोबाईल घ्या, मोबाईल वरतून फेका आता, आहे की नाही. पण आपला फेकता काय पण आयफोन वरतून धरला खाली फेकला, फोटो असतो फुटत नाही, पुढे शकतो. त्याची सुद्धा लिमिट आहे ना, तुला लिमिट नाही म्हणून. आता तो गण जास्त हेवी आहे समजा, तो गण जास्त पैशाचा असला तरी सुद्धा त्याला काहीतरी लिमिट आहे. कुठून ते प्यासा वरून प्यासा 20 किलोमीटरवरून, मग तो फुटणार नाही का, आरामशीर फुटणार आहे, 2 तुकडे होतील आरामशीर. तर कुठल्याही गोष्टीची मर्यादा असतात. आणि वरून आपण वस्तू फेकली ती फुटतीच का मग काचेची? वरून वस्तू फेकल्यानंतर ती फुटतीच का, काचेची वस्तू नाही काचेची, बरोबर आहे. आता काच जर बघितला तर तो काच कसा आहे, ऐकणार आहे, काच कसं आहे तर काच जे काही मटेरियल आहे तर दिस मटेरियल आर द हार्ड मटेरियल. म्हणजे काच हा सॉफ्ट नाही आहे, ते एकदम हार्ड आहे. मग जी वस्तू हार्ड आहे ना ती जर तुम्ही त्या ठिकाणी वरतून जर फेकली तर 100% काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. आता जर समजा काच घ्या किंवा त्या ठिकाणी स्पंज घ्या, बरोबर आहे. समजा आता एखादा काचेची माझ्याकडं एक बॉटल आहे आणि एक बॉटल त्या ठिकाणी एक बॉटल फक्त स्पंजची वगैरे आहे, ठीक आहे, प्लॅस्टिकची आहे वगैरे, ठीक आहे. तर आपण दोन्ही सेम अंतरावरून टाका, 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून टाका. तर खाली जर 3 ते 4 किलोमीटर अंतर खूप जास्त झालं, काहीतरी फुटावरून टाका, 5 ते 10 फुटावरून टाका, सरळ ती वस्तू काय होणार, खाली फुटणार आहे, बरोबर आहे. आता याचं जर बघा, जर समजा आता हे एक स्पंज आहे आणि हा एक डस्टर आहे, बरोबर आहे. यातलं त्या ठिकाणी कोणता आवाज येतो बघा, आता कोणता आला, डस्टरचा. दोन्ही सुद्धा आपल्याकडे डस्टरच आहे, पण एक स्पंजचा आहे आणि एक कोणता आहे तर एक प्लास्टिकचा किंवा थोडाफार लाकडाचा आहे, ठीक आहे. तर त्याचा आवाज आला परंतु स्पंजचा आवाज आला नाही. म्हणून मला सांगायचं काय की तू म्हणतो की वरतून जी काही काचेची वस्तू तू खाली पडल्यानंतर फुटतेच काय, याच्या मागचं कारण असं आहे की कारण काय की जे काही काच आहे, जे काही त्याला काचाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, ग्लास म्हणतात, काय म्हणतात ग्लास. मग ग्लास इज द हार्ड मटेरियल, ते सॉफ्ट मटेरियल नाही. हार्ड म्हणजे कठीण आहे, कठीण असल्यामुळे ते काय होत नाही, ब्रेक होत नाही. ते त्या ठिकाणी बेंड होत नाही पण ब्रेक होतं, बेंड होत नाही पण ब्रेक होतं. बेंड म्हणजे काय, वाकत नाही, परंतु ते काय होतं, मुडतं डायरेक्ट. हे त्याच्या मागचं रिझन आहे, ठीक आहे. समजलं का. नंतरचा समोरचा पॉईंट आहे, एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर्स कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोअर इन देम इनटू लाईट्स, साऊंड अँड हीट एनर्जी. जर समजा आता बघा फटाका जो आहे, फटाका, तर फटाक्यामध्ये नेमकी कुठली एनर्जी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. जर आता फटाका जर आहे, फटाका आपण त्या ठिकाणी कन्वर्ट करू शकतो फटाक्यातली एनर्जी कशामध्ये, तर केमिकलमध्ये. सरळ आहे, त्यातमध्ये काय असतं, बारूद वगैरे असतो, बरोबर आहे. आणि त्या बारूदला जर त्या ठिकाणी थोडीफार जर आग लागली तर तो लगेच त्या ठिकाणी फायर करतो किंवा आवाज करतो. मग त्याच्यामध्ये जे काही केमिकल असतं तर ते त्या ठिकाणी स्टोअर केलेलं असतं. केमिकल एनर्जी काय केली असते, स्टोअर केली असते. त्याच केमिकल एनर्जी काय होतं की आग लावल्या जाते, काय लावली जाते, आग लावली जाते. आणि आग लावली तर तेव्हा त्या ठिकाणी तो काय होतो, ब्लास्ट होतो, फुटतो. आणि फुटल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं जे काही केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, डायरेक्टली तर साऊंड एनर्जी. कशामध्ये होतं, साऊंड एनर्जीमध्ये. आणि नंतर साऊंड एनर्जी त्याचबरोबर त्या ठिकाणी एनर्जीमध्ये होतं लाईट एनर्जी. कारण जेव्हा आपण फटाका फोडतो, बरोबर आहे, तर त्याला जेव्हा आपण आपल्या आगपेटीने आग लावतो तर तेव्हा त्या ठिकाणी लाईटच एनर्जी घडते ना. परंतु आता मला लाईट एनर्जी घडते, परंतु जेव्हा त्यातलं केमिकल पूर्ण जळतं तेव्हा एकदम ब्लास्ट होतो मोठा. आणि ती त्या ठिकाणी ब्लास्ट होतो, साऊंड आवाज तर येतो, साऊंड एनर्जीही घडते, हीट एनर्जीही घडते. आणि तिने त्या ठिकाणी काय घडतं, पुन्हा लाईट सुद्धा येतो, लाईट सुद्धा, प्रकाश सुद्धा घडतो ना. फटाका फोडून बघा तर काही सेकंदापर्यंत त्या ठिकाणी काय घडतो, फ्लॅश चमकतो एकदम मोठा, ठीक आहे. आणि म्हणजे तिथं मला सांगायचं काय की म्हणजे एनर्जी जी आहे ना, तर एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, फायर क्रॅकरची, तर केमिकल एनर्जीमध्ये. नंतर ती स्टोअर केलेली असते आणि ती नंतर स्टोअर केलेली एनर्जी काय जाऊ शकते, लाईटमध्ये. आणि लाईटची एनर्जी काय जाते, साऊंडमध्ये. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हीट एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी तयार तिथं होते. सर फटाका फुटतोच का? फटाका फुटतो का, त्याच्यामध्ये सरळ कारण आहे ना. फटाक्यामध्ये काय आहे, केमिकल एनर्जी. सरळ फटाक्यामध्ये आपण भरेल काय, बारूद आहे. बारूद म्हणजे एक प्रकारचं केमिकल आहे. त्या केमिकलला जर जेव्हा आग लावणार आहे तर ते ब्लास्ट होणारच आहे, समजलं का. जेव्हा ते ब्लास्ट होईल म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी एनर्जी कशातून चालली, तर केमिकलमधून साऊंड एनर्जीमध्ये चालली, किंवा त्या ठिकाणी लाईट एनर्जीमध्ये चालली, किंवा त्याचबरोबर कोणती एनर्जी, हीट एनर्जी. म्हणजे फटाका फुटताना त्या ठिकाणी 3-4 एनर्जी घडत्या.
कोणत्या घडते? केमिकल एनर्जी ऑलरेडी असते, लाईट एनर्जी घडते, साऊंड एनर्जी सुद्धा घडते आणि हीट एनर्जी सुद्धा घडते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. म्हणजे फटाका ऑलराऊंडर आहे. 3 ते 4 एनर्जी ऍट अ टाइम त्या ठिकाणी फटाक्यामध्ये घडून येतात. नंतर आहे समोर आता एक्सप्लोडिंग फायर क्रॅकर्स कन्वर्ट द केमिकल एनर्जी स्टोअर इनटू लाईट एनर्जी. ठीक आहे, बघितलं असेल तुम्ही. आता हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. नंतरचा जो काही टॉपिक त्या ठिकाणी आहे, आता तो टॉपिक महत्वाचा कशा करताय तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा. म्हणजे जी एनर्जी आहे ना, एनर्जीचा एक नियम आहे. काय लॉ आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ऊर्जा अक्षयतेचा नियम. कोणता नियम? ऊर्जा अक्षयतेचा नियम, त्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी एनर्जी कशा प्रकारे हे करू शकतो आपण? अक्षय ठेवू शकतो. ठीक आहे, एनर्जीला संभवता येत नाही. मग त्यांनी ते सांगितलं की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. ऊर्जा अशी एक आहे, ऊर्जा असं आहे, असं एक साधन आहे की ऊर्जेला तयारही करता येत नाही आणि ऊर्जेला संपवता येत नाही. स्टेटमेंट लक्षात घ्या. काय सांगितलं? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. एनर्जी काय करता येणार नाही? तयार सुद्धा करता येणार नाही आणि एनर्जी पुन्हा तुम्हाला नष्ट सुद्धा करता येणार नाही. कारण का? इट कॅन बी कन्व्हर्टेड. कारण तिला आपण काय करू शकतो? कन्व्हर्ट करू शकतो. कुठून रे? तर फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर. म्हणजे एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. म्हणजे जर ती केमिकल असेल तर त्या ठिकाणी साऊंड मध्ये जाईल, किंवा साऊंड मध्ये असेल तर हीट मध्ये जाईल. बरोबर आहे. तर त्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे ट्रान्सफॉर्म तुम्हाला करता येईल, परंतु संपवता येणार नाही आणि तयार सुद्धा करता येणार नाही. फक्त तिला एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थामध्ये, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये हस्तांतरित करता येऊ शकते. तिला ट्रान्सफॉर्म करता येऊ शकतं, परंतु तिला नंतर पुन्हा सांगितलं thus the total amount of energy in the universe remains constant. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या विश्वामध्ये जे काही पूर्ण ऊर्जा जी अवेलेबल आहे, तर ती आपल्या युनिवर्स मध्ये, विश्वामध्ये असलेली जी काही ऊर्जा आहे तर ती कॉन्स्टंट आहे. कशी आहे? कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. ती ऊर्जा सुद्धा स्थिर असण्यामागचं सुद्धा कारण काय आहे तर त्या ठिकाणी हेच आहे की त्या ठिकाणी ती एनर्जी कॉन्स्टंट असण्याचं कारण काय तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे त्या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचा नियम त्या ठिकाणी लागतो. जर ऊर्जा अक्षयतेचा नियम लक्षात ठेवायचा असेल तर खूप सोपा आहे. काय लक्षात ठेवणार की जी ऊर्जा आहे, ऊर्जा ही तयारी करता येत नाही, ऊर्जेला संपवता येत नाही, परंतु ऊर्जेला एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थामध्ये हस्तांतरित करता येतं. समजलं का? हा झाला त्या ठिकाणी ऊर्जा अक्षयतेचा नियम. आणि मग जर एखाद्या पदार्थामध्ये हस्तांतरित जर करता येत असेल तर जी काही टोटल एनर्जी आहे तर काय स्थिर आहे, असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. तर कशामुळं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, हा त्या ठिकाणी कोणता नियम आहे? ऊर्जा अक्षयतेचा त्या ठिकाणी नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मग सांगा बरं, एनर्जी ही तयार करता येऊ शकते का? नाही. एनर्जी संपवता येऊ शकते का? नाही. ठीक आहे, एनर्जीला तयार करता येणार नाही आणि एनर्जीला संपवता येणार नाही. बट एनर्जी काय करता येऊ शकते? कन्वर्ट करता येऊ शकते. म्हणजे मेकॅनिकलची करता येईल आपल्याला कशामध्ये तर त्या ठिकाणी हीट एनर्जी मध्ये, किंवा साऊंड एनर्जी मध्ये, किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. ठीक आहे, तर प्रत्येक एनर्जी आपल्याला काय करता येऊ शकते? वेगवेगळ्या माध्यमांमध्ये कन्वर्ट करता येऊ शकते, परंतु तिला आपण डिस्ट्रॉय, संपवू शकत नाही. अशा प्रकारची त्या ठिकाणी एनर्जी आपण बघितली. आजचा टॉपिक तुम्हाला निश्चितपणे चांगल्या प्रकारे कळला असेलच. ठीक आहे, तर आजचा जो काही टॉपिक आहे, आजच्या टॉपिक बद्दल काही तुम्हाला क्वेरीज असतील तर 100% आपलं कमेंट बॉक्स त्या ठिकाणी ओपन आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून सांगू शकता की आपला व्हिडिओ, आपल्या व्हिडिओमध्ये जर समजा तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तसा प्रकारचा मेसेज टाईप करून टाकायचा आहे. निश्चितपणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू. ठीक आहे, तर आता आपण एवढे एनर्जी शिकलो, याच्या आधी पण काही ना काही एक्झाम्पल असतील ना? 100% एक्झाम्पल त्या ठिकाणी एनर्जीचे आपल्याला घेता येईल. वेगवेगळे एक्झाम्पल घेता येईल ना? 100% वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला घेता येऊ शकते. कुठलं एक्झाम्पल आपल्याला घेता येऊ शकतं? जर समजा मेकॅनिकल एनर्जीचं हे एक्झाम्पल आपण बघितलंच, केमिकल एनर्जीचं हे एक्झाम्पल बघितलंय आपण. म्हणजे इथं जे मी एक्झाम्पल घेतले, बरोबर आहे, तर हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा आपल्या सभोवताली घडणारे हे एक्झाम्पल त्या ठिकाणी आहेत. बरोबर आहे, हे कोणते एक्झाम्पल त्या ठिकाणी आहेत की आपण स्वतः हे अनुभवले
अशाच एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतले की जेणेकरून आपल्या चिरकाल लक्षात राहील. असे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी घेतले आणि त्या ठिकाणी आपला हा पॉईंट आज आपण संपवला आहे. कोणता की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आणि दुसरा कोणता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, अतिशय खूप महत्त्वाचा टॉपिक त्या ठिकाणी आज आपण शिकलोय की काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, की ऊर्जा अक्षरेचा नियम की एनर्जी ही तयार करता येत नाही आणि एनर्जी ही संपवता येत नाही. यस, फक्त ती काय करता येते, कन्व्हर्ट करता येते, ट्रान्सलेट नाही, कन्व्हर्ट करता येते. कुठे तर एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थामध्ये. आणि म्हणूनच आपल्या युनिव्हर्स मध्ये जी एनर्जी आहे ती कशी आहे, स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. कशाच्या आधारावर, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, आजचा व्हिडिओ निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला समजला असेल तर सर्व विद्यार्थ्यांनी एकदा ह्या व्हिडिओ मधल्या जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स जर तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाचे वाटत असतील तर तुम्ही 100% लिहून घ्या. आणि लिहून घेण्याकरता तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तो स्क्रीनशॉट तुम्हाला लगेच घ्यायचा आहे 2 मिनिटात. ठीक आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट घेतला असेलच 100%. आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये त्या ठिकाणी पाठवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब करणार, जेणेकरून तुम्ही लाईक करणार तेव्हा आम्हाला एक प्रकारचं काय भेटले, एक मोटिवेशन भेटणार. आणि तुमच्याच या मोटिवेशन किंवा तुमच्याच या प्रेमामुळे आजपर्यंत आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत. 100% आपला जो काही पल्ला आहे सबस्क्रायबरचा त्या ठिकाणी दिवसेंदिवस तो वाढतो आहे. आणि नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन त्या ठिकाणी तुम्हाला दाबायचं आहे. सर्वात अगोदर समोरचा जे काही व्हिडिओ जो येणार आहे तो अगदी तुमच्यापर्यंत पोहोचणार. ठीक आहे, तर तत्पूर्वी समोरचा व्हिडिओ येईपर्यंत सगळ्यांचं मनपूर्वक असे धन्यवाद.